बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी लाईटच्या ज्या तारा आहेत किंवा लाईटचे जे पोल आहेत ते मानवी वस्त्यांमध्ये अतिशय खाली आलेले आहेत आणि याचा परिणाम कदाचित उद्या एखादी घटना झाली तर मनुष्याच्या जीवावर बितू शकतो. अशा प्रकारचे लाईटच्या व्यवस्था बीडमध्ये एमएससीबी कडून करण्यात आलेले आहेत. या असाच एका पोलपाशी आपण पाहू शकतो की ही एक हाय टेन्शन जाणारी वीज आहे आणि या ठिकाणावरून हा पोल जो मला बघायला मिळतोय, या पोलची अवस्था तुम्ही बघितलं तर हा पूर्णपणे उखडलेला पोल आहे. म्हणजे खालची जो त्याचं बेसमेंट आहे हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि या ठिकाणी हजारो लोकांची एक मानवी वस्ती आहे आणि या वस्तीतून ही हाय टेन्शन तार किंवा लाईन गेलेली आपण पाहू शकतो. या प्रकारच्या ज्या तारा गेलेल्या आहेत त्याच्यापासून सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर घटना घडली तर या घटनेला जिम्मेदार कोण हा सगळ्यात मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. ही जी हा जो पोल आहे आणि याच्यावरून जी हाय टेन्शन तार गेलेली आहे ही खूप मोठ्या म्हणजे टेन्शनची तार आहे आणि त्यातून वाहणारा वीज प्रवाह जो आहे तो मानवी वस्त्यातून गेल्यामुळे या मानवी वस्त्यातील वास्तव्य करणाऱ्या लोकांसाठी किंवा त्यांच्या जीवितासाठी हा सगळ्यात मोठा धोका आहे. आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणचे काही रहिवासी आहेत आणि रहिवाशांना आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. या तारीचं किंवा या वीज प्रवाहाचं आजपर्यंत त्यांना काय सुटके सहन करावं लागली आणि याची काय भीती आहे आपण त्यांच्याकडून जाणून या ठिकाणच्या रहिवाशांशी बोलतोय. कारण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि मानवी वस्त्यातून जाणारा जो विद्युत पुरवठा आहे त्याच्यापासून मोठा धोका होऊ शकतो आणि कदाचित उद्या एखाद्याचा जीव दगावू शकतो. ही जी लाईन आपण पाहतोय सध्या ही मोठी लाईन आहे आणि याच्यातून वाहणारा जो विद्युत प्रवाह आहे तो हाय टेन्शन आहे. शहराचे मुख्य डीपीला जाणारा हा जो प्रवाह आहे. आपण जाणून घेऊया भैया. आम्ही इकडे आलोय, इकडे पाहतोय की हा जो लाईट चे पोल आहेत, तारा आहेत, हे किती दिवसापासून अशा अवस्थेमध्ये आहे? हे बरेचशे वर्ष झाले. हे जी लाईन आहे लय जुनी लाईन आहे. ही जी वस्ती आहे ही वस्ती जेव्हा पूर्ण इथं पॅक झालेली तर काही ठिकाणी असे आहेत की हे पोल लोकांच्या घराच्या आतमध्ये आहेत आणि हे ज्या तारा आहेत तर घराच्या वरतून गेलेल्या आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी, आता जे खांब दाखिला अजून दुसरा एक खांब आहे तो खांब तर असा निष्ठायला आलेला आहे. मला एमएससीबी वाल्याला हे दाखवायचंय की ही जी घटना कधी घडली, कधी हो पोल पडला, याच्यात बरेचशे लोकांची जीवहानी होणार आहे. याच्यामुळं याची काळजी घ्यावं. पण आता इकडं किती लोकांची वस्ती आहे, किती लोक राहत आहे, म्हणजे एकंदरीत किती घर आहेत आणि ही जी तार गेलेली आहे ही किती म्हणजे साधारण घराला चिटकून किंवा घराच्या वरून गेलेली आहे? हे बरेचसे हजारो घर आहेत असे ज्यांच्या वरतून ही तार गेलेली आणि तार तर गेली पण समजा आता पाणी पावसाचे हे जे दिवस आहेत आणि हे जे दोन पोल आहेत इथं, हे दोन पोल अशी अवस्थेत येत आहेत की कधी जोरात कधी वारा आला तर ही पोल पडायची भीती. बरोबर, लोकांच्या जीवाला धोका आहे. याच्याबद्दल मी एमएससीबी वाल्याला कळवण्यात यावं की हे काम व्हायला पाहिजे. पण आता तुम्ही इतके दिवसापासून याला बघताय, ही अवस्था अशी आहे, मग तुम्ही एमएससीबीचे जे काही इंजिनियर असतील किंवा लाईनमन असतील यांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिलेली आहे का? बरेचशा ठिकाणी असं झालेलं आहे, त्यांना कंप्लेंट बी गेलेले आहेत. पण ह्या वस्तूला जे नजरे मागे टाकलेलं आहे. अच्छा. आणि माझं म्हणण्याचा उद्देश हे आहे की आजचे जे पिरियड आहे, हवा कवदान पाऊस आणि हे जे पोल आहे पडायला आलेला आहे, हे पोल कधी पडला तर बरेचशे लोकांच्या जीवाला धोका राहणार आहे. याच्यामुळं मला ही लोकांची काळजी वाटू राहिली. याच्यामुळं मी तुम्हाला निवेदन देऊन बोलवलंय आणि हे जे तुम्हाला दाखवायचं होतं की हे परिस्थिती कशी. इकडं आता तुम्ही इकडं रहिवासी आहात, किती वर्षापासून आहात आपण? आम्ही इथं 20 वर्षापासून रहिवासी. बरं, आता बघा तुम्ही 20 वर्ष राहताय, तुमच्या इकडनं हे बरेच म्हणजे लाईटचं झाड दिसतंय, मोठी मेन लाईन सुद्धा गेलेली आहे. आतापर्यंत या लाईनचा आपल्या इथलच्या कुठल्या रहिवाशाला त्रास झालाय किंवा अशी काही एखादी घटना घडलेली आहे? घडली ना, घटना तर घडली. एकदा हे तारीख पडली होती. अच्छा.
तारीख पडली आणि काय जमीन जाळायला लागली होती. एवढा त्याच्यात पॉवर होता की जमीन जाळायला लागली होती. बरं बरं. हे तारीख एवढा पॉवर आहे. अच्छा, हाय टेन्शन आहे. ते बरं झालं की बाबा तिथं माणसं नव्हते, घरात माणसं नव्हते, ते बाहेर पळाले. अच्छा, त्याच्यात आवाज झालेली मोठी. बरं. आणि नंतर त्याचे ते एमएससीबी लोक पळत पळत आले आणि त्यांनी तार बसून गेली. मग आता तर आठवड्यात किंवा महिन्यात दोनदा, महिन्यात एकदा तरी हे तार कोणची ना कोणची आवाज देते. अच्छा, म्हणजे स्पार्किंग वगैरे हा प्रकार होतो. स्पार्किंग होती. ते काय म्हणते त्याला, पक्षी तारवर बसले का आता हरली तार हल्ली की मग आवाज होती, जाळ होतो. जाळ होतो. हो, हो. आता तुम्ही मग याबाबत तिथल्या नागरिकांनी एमएससीबी असेल, इंजिनियर असेल, यांच्याकडे त्याबाबत काही मागणी केलेली आहे? नाही, आम्ही तर कवच गेले नाही तिथं. हा हा. जसं राहायला लागले तर काय. बाकी लोकांनी तर तशी मागणी केलेली आहे. ते जे जे माणसं मोठे आहे तर त्या माणसाने तिकडे जाऊन बोललेले आहे. जसं नूरबाई हे ते अच्छा. पत्रकार हे मी बोललेलं आहे त्यांना. बरं, आता काय वाटतंय, आता तुम्ही इकडे रहिवाशी आहे, सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. आता तुम्हाला दाखवतो मी इकडे जनावर, हा. इकडे बघा हे जनावर, ते लहान लहान लेकरं, ते बघा ते लहान लहान लेकरं दिवसभर इथेच खेळतात. बरोबर. जर हे तार जर पडली तो पडल्यावर मी पाहिलं की जमिनीतून आग निघायला लागली, हो हो. जमीन जाळायला लागली. अच्छा. आता तर हे पावसाच दिवस होते, खंबा कोसळायला लागला, खंब्यामध्ये काय नाही. आता काय झालं तर काय, म्हणजे जीवितहानी होऊ शकते. जीवितहानी होऊ शकते ना. जीवितहानी जर झाली तर ह्याचा जबाबदार कोण राहील ते आता. अच्छा. मग आता हे शासनानं म्हणजे एमएससीबीनं बसवून दिलं पाहिजे, त्याची व्यवस्था केली पाहिजे. एमएससीबीने शासनाने ह्याची व्यवस्था केली पाहिजे, दुसरं काही नाही. अच्छा, म्हणजे ही मागणी आहे. हीच मागणी, व्यवस्था केली पाहिजे. अच्छा. अजून काय विषय आहे आता या लाईटच्या बाबतीमध्ये? आम्ही इकडे बघतोय की ही जी वस्ती आहे तुमची, या कुठला एरिया म्हणतो हा? गजानन नगर. अच्छा, गजानन नगर मध्ये हा जो एरिया आपण बघतोय, याच्यामध्ये सगळीकडे लाईटचे पोल दिसत आहेत, तारा दिसत आहेत. मग आता तुम्ही एमएससीबी असेल, या भागातले इंजिनियर असतील, यांना काय मागणी कराल? आमची मागणी हीच आहे की हे जे पोल आहे, आता एक जे तुम्ही पोल दाखिला, मी दुसरा एक पोल दाखवतो तुम्हाला. बरं. एक जवळ येऊन चला आणि ती पोलची अवस्था पहा. बरं. त्याच्यानंतर मी एमएससीबी वाल्याला काही बोलायचं नाही. तुम्ही जो आता सांगितलं किंवा दुसऱ्या खंब्याची अवस्था काय आहे, तर हा पोल आहे का तो? हा पोल आहे. हा जे पोल आहे, हा हा. नुसतं असं वरतून सिमेंट लावलेलं असं वाटतंय अच्छा. आणि खालून पूर्ण मोकळा आहे. अच्छा, म्हणजे फक्त वरून सिमेंट वरून सिमेंट लावलेलं दिसतंय, खालून पूर्ण खांब मोकळा दिसतोय. आणि आता इथं जी अवस्था आहे पाण्यामुळं, ती ही कधी सरकू शकतो खांब. अच्छा, म्हणजे हा म्हणजे छोटासा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरती तो लावलेला आहे आणि फक्त सिमेंट थोडस त्याला लावलेलं आहे आणि खाली पूर्ण खांब मोकळा आहे. अच्छा, आपण परिस्थिती बघूया. ऍक्च्युअल या खांबाची परिस्थिती हे बघा, आपण या ठिकाणी बघू शकतोय की एक छोटासा डोंगर आहे आणि या खांबाचं शेवटचं टोक आहे. या टोकापर्यंत जर बघितलं तर वरून फक्त सिमेंटचा थोडासा मुलामा केल्यासारखी अवस्था आहे आणि ती सुद्धा पूर्णपणे उखडून गेलेली आहे. आणि सध्या एवढ्याच सिमेंट वरती हा पूल जो आहे तो तुम्हाला बघायला मिळतोय. सध्या पावसाचा विषय आहे. पावसामुळे काय होतं किंवा हे जे डोंगर आहेत, हे डोंगर हळूहळू फुटायला सुरुवात होतात, कारण याचा दगड जो आहे तो ठिसूळ पद्धतीचा याचा दगड आहे. आणि हा पूल जो आहे तो याच डोंगरावरती बसवण्यात आलाय आणि हा पूल कुठल्याही क्षणाला कोसळू शकतो. अशी अवस्था तुम्ही बघता क्षणी तुमच्या लक्षात येईल की हा पूल कुठल्याही क्षणाला कोसळू शकतो आणि याच्यावरून जाणारा जो विद्युत प्रवाह आहे, हा विद्युत प्रवाह संपूर्णपणे नागरिकांच्या घरावर जाऊ शकतो, घरावर तो पडू शकतो आणि याच्यामध्ये खूप मोठी जीवितहानी होऊ शकते. हे बघा, हा जो दगड आहे या डोंगराचा, हा ठिसूळ पद्धतीचा आहे आणि पावसामुळे ह्याची झीज खूप लवकर, हे बघा माझ्या बोटाने हे निघतंय, ह्याची झीज खूप लवकर होते या दगडाची. आणि अशा डोंगरावरती हे पूल लावण्यात आलेले आहेत आणि त्यातून जाणारा विद्युत प्रवाह मात्र मनुष्याच्या आयुष्याला घातक आहे. जनजागृती न्यूज महाराष्ट्रासाठी मी महादेव सवाई, बीड. धन्यवाद.